नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मकर संक्रांत जवळ आलेली आहे, तर घरी काटेरी हलवा म्हणजेच तिळगुळ कसे केले जातात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे. पहा, आपण पाक तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. पाण्यात साखर चांगली विरघळून घेऊया आणि पाण्याला उकळी काढून घेऊया. आता साखरेमध्ये मळी असते, त्यामुळे तिळगुळ काळे पडतात. आता पाण्याला छान उकळी आले. या पाण्यामध्ये आता 2 चमचे मी दूध घालणार आहे. यामुळे दूध फाटले जाऊन साखरेची जी मळी असते ती कडेला साचली जाते. ते आपण थोडी थोडी करून काढून घेऊया. पहा, दूध फाटलं जाऊन त्याला मळी चिकटते. आता ती मळी काढून घेऊया. आणि साखरेचा पाक तयार करताना एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे. थोडासा दाटच असला पाहिजे. पहा, कडेला आलेली मळी मी काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर पुन्हा याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे थोडीफार जी मळी शिल्लक राहिलेली असते तीही बाजूला काढली जाते. यामुळे हलवा आपला तिळगुळ आहेत ते पांढरे शुभ्र असे होतात. आता एक तारी असा पाक म्हणजे बोटाच्या चिमटमध्ये एक तार धरली पाहिजे. चिकटपणा चांगला आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. पहा, पुढे जाऊन मी पाकाला एक तार आलेली दाखवलेलीच आहे. घरी तिळगुळ करायला फार मेहनत लागते आणि फार पेशन्स असावे लागतात. रोज 2 ते 3 तास याला कमी अगदी बारीक गॅसवर सतत हलवत एक छोटी वाटीचा हलवा अगदी आपली ओंजळभर होईल इतकाच होतो. त्या हलव्याला आलेल्या काट्यांमुळे, त्या मेहनतीचे खमंगपणामुळे आपण पूर्ण विसरून जातो. या रेसिपीला अतिशय पेशन्स असावे लागतात. आता थंड झाल्यानंतर पाक मी गाळून घेणार आहे. म्हणजे शिल्लक राहिलेली थोडीफार काय मळी असेल तीही कापडामध्ये शिल्लक राहील. आता सगळा पाक मी असा गाळून घेतलेला आहे. माझी आई पूर्वी शेगडीवर कोळशांवर हा हलवा तयार करायची. संक्रांत जवळ आली की रोज 2 ते 3 तास तिचं हेच काम असायचं. इतका चवीला छान होतो. आता यासाठी मी तर 2 तांब्याची 2 ताम्हण घेतलेली आहेत आणि अगदी स्लो गॅसवर, अगदी मंद गॅसवर मी ते तसंच ठेवलेलं आहे. पण नंतर लगेच हे गरम व्हायला लागलं. गॅसची फ्लेम एकसारखी कंटिन्यू असल्यामुळे लगेच ताम्हण तापा लागल्यामुळे मी इथे खाली नंतर जाड बुडाचा तवा ठेवलेला आहे आणि मग त्याच्यावर ताम्हण ठेवलेलं आहे. मी फक्त, माझी आई तिळाचे फक्त तिळगुळ करत नव्हती, तर यामध्ये बडीशेप, लवंग, वेलदोड्याचे छोटे छोटे दाणे आणि शेंगदाणेसुद्धा अगदी बारीक तुकडे करून आणि बडीशेपला जे काटे त्यामुळे इतके खमंग आणि टेस्टी, इतके छान टेस्टी होतात हे तिळगुळ. खायला अतिशय खमंग होतात. त्यामुळे ही रेसिपी प्रथमच तुम्ही पाहत असाल आणि या प्रकारे तुम्ही करून पहा. अतिशय वेगळ्या प्रकारे आणि तुम्ही प्रथमच पाहत असाल. चॅनलवर ही रेसिपी पहिल्यांदाच तुम्ही पाहिली असेल. थोडीशी जरी आच लागली, जरासं थोडंसं ताम्हण गरम झालं की हे सगळ्या ह्याच्यावर एकत्रित करायचं आणि 2च थेंब पाकाचे घालायचे आहेत
असं सगळं एकत्रित करायचे आणि 2च थेंब घालायचे आहेत आणि याला तामण जास्त तापून द्यायचं नाही. हात बोटांना सोसवेल इतपतच तामण गरम करायचं आणि डायरेक्ट आचेवर मी तामण ठेवल्यामुळे लगेच ते तापत होतं. नंतर मी जाडबुडाचा तवा इथं खाली ठेवलेला आहे आणि सगळं एकत्रित करायचं आणि 2च थेंब याच्यामध्ये बरोबर घालायचे आहेत पाकाचे आणि त्याला सतत हलवत राहायचं आहे सगळ्या बाजूंनी. हातानेच हलवलेलं चांगलं, पण इथं मी फार तामण गरम होत होतं म्हणून स्पॅच्युला घेतलेलं आहे. याला 2-2 थेंब आणि पाक कोरडा झाला की परत सगळं एकत्रित करायचं आणि पुन्हा 2 थेंब टाकायचे. असं सतत ही प्रोसिजर करायची. नंतर थोड्या थोड्या वेळानं खाली पाक चिकटून पांढरं पडू लागलं की दुसरं तामण बदलायचं आणि हे तामण पुन्हा धुवून वापरायचं. अशी 2 तामण सतत बदलत राहायची. फारही तामण तापवून द्यायचं नाही, नाहीतर आलेले काटे पुन्हा विरघळतात. थोडंसं गरम झालं की बाजूला घ्यायचं, परत 2 थेंब त्याच्यात पाक घालायचा आणि हलवायचे. पहा, थोडे थोडे काटे आलेले आहेत. पहिल्या दिवशी मी तीळ घेताना अगदी छोटी वाटी 1 तीळ घेतले होते. 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून शेंगदाण्याचे तुकडे, 5-6 लवंगा आणि 5 वेलदोड्यांचे बी घेतले होते. पहा, त्याचा पहिल्या दिवशी 2 ते 2.5 तासात एवढा हलवा तयार झालेला आहे. आता दुसऱ्या दिवशीसुद्धा मी अशीच प्रोसिजर परत केली. असंच मी 4 ते 5 दिवसात थोडे थोडे पाक घालून सतत हलवत असा हलवा दुसऱ्या दिवशी पण. आता दुसऱ्या दिवशी मी याच्या खाली तवा जाड ठेवलेला आहे आणि आता तामणही बदलले आहे. पहा, पाक खाली चिकटून असं पांढरं होतं. अशा वेळेला दुसरं तामण मी इथं वापरलेलं आहे. आता ह्या सगळ्या तिळावर पुन्हा 2 थेंब मी पाक घातलेला आहे आणि याला पुन्हा तीच प्रोसिजर कंटिन्यू करायची आहे. असं मी 3 ते 4 दिवस केल्यानंतर माझा इतपत तिळगुळ तयार झालेले आहे. सगळ्याला काटे किती बारीक बारीक आलेले आहेत. आता अशीच प्रोसिजर मी पाक संपेपर्यंत केलेली आहे आणि किती डबल असं जेवढे तीळ घेतले होते त्याच्या डबल असं हे तयार झालेलं आहे. बडीशेपला पहा किती छान काटे आलेले आहेत. अशीच प्रोसिजर मी वाटीभर पाक संपेपर्यंत केलेला आहे. तुम्हाला याच्याही पेक्षा मोठे तिळगुळ जर हवे असतील तर हीच प्रोसिजर पुन्हा पुन्हा करत राहायची आहे. बघा, याला मेहनत भरपूर आहे, पण घरी केलेल्या हलव्याची चव काही वेगळीच असते. पहा, मी तेवढ्या वाटीभर पाकाचे एवढेच तिळगुळ माझे तयार झालेले आहेत. पहा, 4थ्या दिवशी इतपत तिळगुळ तयार झालेले आहेत. काटे तर अतिशय सुंदर येतात आणि पहा, बडीशेपला काटे आणि वेलदोड्याला काटे किती छान आलेले आहेत. तर हा लवंगेचे काटे आपले शेंगदाण्याला तिळगुळ म्हणजेच काटेरी हलवा तयार आहे. अशा छान छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी